विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, मी प्रज्वल सोनटक्के आणि आपण पाहतात विश्व 24 न्यूज। सूर्यपुत्र यशवंत आंबेडकर यांचा जयंती उत्सव उमरी येथे संपन्न। भारतीय बौद्ध महासभातर्फे संपूर्ण अमरावती जिल्ह्यात भैयासाहेब उर्फ यशवंत आंबेडकर यांचा जयंती उत्सव 12 डिसेंबर 2021 पासून ते 17 डिसेंबर पर्यंत एकूण 32 गावात तसेच वार्डात आयोजित केला आहे। जयंती उत्सवाकरिता निवड झालेल्या एकूण या 32 गावांपैकी कोणते गाव उत्कृष्ट प्रकारचे कार्यक्रमाचे आयोजन करेल हे ठरवण्यासाठी भारतीय बौद्ध महासभेतर्फे परीक्षक नेमण्यात आले असून 32 गावांपैकी एक असलेले उमरी या गावात दिनांक 13 डिसेंबर 2021 रोजी जयंती उत्सव अतिशय उत्साहात संपन्न झाला। कुप्रतीक्षा गजविये व माननीय राजपाल गजविये सदर कार्यक्रमाला परीक्षक म्हणून लाभले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चेतन हंबर्डे यांनी केले असून प्रमुख व्याख्यान शुभम हंबर्डे यांनी केले। तसेच गजानन मेश्राम, अस्मिता हंबर्डे, नंदाताई हंबर्डे, गंगाबाई थोरात इत्यादी मान्यवरांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली। गौतम बुद्ध, राष्ट्रमाता, राजमाता, विश्वमाता, महासाहेब जिजाऊ, शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठालाही हात लावू नका, नाहीतर तुमचे हात कलम केल्या जातील, असे स्वतःच्या सेनेला बजावून सांगणारे शिवाजीराजे भोसले। सिंहाच्या जबडेत घालून यात मोरदीन जात ही जात मराठ्याची, छत्रपती संभाजीराजे भोसले। गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजेच तो बंड करून उठेल, तुम्हाला आम्हाला गुलामीची जाणीव करून देणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। वैराग्य मूर्ती संत गाडगे बाबा, माता रमाई, माता भीमाई। विद्येविना नीतिमती गती वित्त जाते आणि त्यानेच आमचा बहुजन समाज खचतो, असे सांगणारे खरे महात्मे महात्मा ज्योतिबा फुले। येऊन हे प्रशिक्षण ग्रहण करत आहात ती म्हणजे आई सावित्री व ती बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, अर्थातच भारतीय बौद्ध महासभेच्या विद्यमान अध्यक्षा आदरणीय मीराताईजी आंबेडकर यांच्या वायुगतीने चाललेल्या धम्मकार्यास पंचांग प्रणाम करते। इथे बसलेल्या सर्व बौद्ध उपासक उपासिकांना सप्रेम जय भीम। विचार मंचकावर बसलेले या गावचे पोलीस पाटील, माननीय या कार्यक्रमाचे परीक्षक गजबिये सर, या कार्यक्रमाच्या केंद्र शिक्षिका माननीय ज्योत्स्नाताई आणि अतिशय सुंदर प्रकारे संचलन करणारे आमचे दादा, आणि अतिशय सुंदर असं वाटत नाहीये मला गावात येऊन की या गावचा पहिला कार्यक्रम असेल आणि खोटाने कोणत्याच गावात महिला इतक्या उत्सुक असतील, म्हणजे बोलण्यासाठी उत्सुक, अरेंजमेंट किती सुंदर, आल्याबरोबर रांगोळी पाहून इतका आनंद झाला, इतके खरंच मुलींनीच काढली असेल, जिने रांगोळी काढली तिच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा। आणि या गावचे युवक पण आली तेव्हापासून पाहता इतकी धावपळ, इतकी, मी म्हटलं एकच दिवस पेंटावलाय का, नाही म्हणे 10 दिवस आहे, पहा बरं किती सुंदर अरेंजमेंट केली, म्हणजे खरंच असं वाटलं नाही की तुमच्या गावात हा पहिला कार्यक्रम असेल। पहिल्याच दिवशी आणि 2च दिवस झाले शिबिर लावून, मॅडम तुम्ही किती सुंदर म्हणजे बायांना तयार केलं स्टेजवर बोलण्यासाठी, त्यासाठी तुम्ही तुमच्या मॅडमसाठी जोरदार टाळ्या वाजवा आणि त्यांना प्रतिसाद देत चला। आपण इतक्या लांब वरून आल्या,
सगळं त्यांना पण घरदार आहे ना स्टेजवर बोलण्यासाठी. त्यासाठी तुम्ही तुमच्या मॅडमसाठी जोरदार टाळ्या वाजवा आणि त्यांना प्रतिसाद देत चला. त्या पण इतक्या लांबवरून आल्या. सगळं त्यांना पण घरदार आहे ना. इतकं सोडून त्या तुम्हाला 10 दिवस प्रशिक्षण देण्यासाठी आल्या आणि तुमच्यात तो बदल 10 दिवसात झाला पाहिजे. आता मी तुम्हाला बाबासाहेबांच्या जीवनातील दगडालाही पाझर फुटेल असा प्रसंग सांगतोय. एक दिवस रमाई आणि बाबासाहेब एका बाजूला बसले होते. मधात राजरत्न झोपला होता. राजरत्नाला सनसन ताप होता. रमाई बाबासाहेबांना म्हणत होती, साहेब राजरत्नाला दवाखान्यात न्या. साहेब राजरत्नाला खूप ताप आला आहे, त्याला दवाखान्यात न्या. बाबासाहेब ढसाढसा रडत होते. रमाई सुद्धा ढसाढसा रडत होती, कारण बाबासाहेबांजवळ राजरत्नाला न्यायला 1 रुपया सुद्धा नव्हता. रमाई ढसाढसा रडत बाबासाहेबांना म्हणत होती की आपला राजरत्न तापाने खूप फणफणत आहे, साहेब त्याला दवाखान्यात न्या हो. तरी बाबासाहेब एक शब्द सुद्धा बोलत नव्हते, नुसता ढसाढसा रडत होते, कारण बाबासाहेबांजवळ 1 रुपया सुद्धा नव्हता. अशातच राजरत्नाचा मृत्यू झाला आणि सगळे लोक बाबासाहेबांना म्हणू लागले की बाबासाहेब राजरत्नाचा अंतिम संस्कार करा. तेव्हाही बाबासाहेबांजवळ 1 रुपया सुद्धा नव्हता. बाबासाहेब ढसाढसा रडत होते, रमाई सुद्धा रडत होती. तेव्हा रमाईने आपलं फाटकं लुगडं आणलं आणि राजरत्नाला त्या लुगड्यात गुंडाळलं आणि राजरत्नाचा अंतिम संस्कार केला. तेव्हा बाबासाहेबांनी म्हटलं होतं की आज माझा राजरत्न बिना कपड्याचा जात आहे. आज माझा राजरत्न बिना कपड्याचा जात आहे, पण यानंतर एकही राजरत्न बिना कपड्याचा जाणार नाही. आणि खरंच बाबासाहेबांची पुण्याई आज एकही राजरत्न बिना कपड्याचा जाते का? नाही जात. ऐकताना काही टेन्शन वगैरे आहे का? कापसं फुटून नाही राहिलं काही? ऐका ना, आता मॅडमचं पूर्ण ऐकायचं आहे. मॅडम आज विषय माननीय सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर हे कोण होते? बाबासाहेबांचे सुपुत्र. आता मॅडम विषय मांडतील. जय भीम. निरीक्षक माननीय कुमारी प्रतीक्षाताई गजबिये यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो. आयुष्यमती विमलताई हंबर्डे, प्रतीक्षाताई गजबिये यांचं स्वागत. विमलताई हंबर्डे. धम्म उपासिका शिबिराच्या केंद्रीय शिक्षिका माननीय ज्योत्स्नाताई वाची जयंती आपण केक कापून चांगली करणार आहोत. त्यासाठी मी कार्यक्रमाला लाभलेले अध्यक्ष विनायकराव घनबहादूर यांना विनंती करतो की त्यांनी केक कापायला सुरुवात करावी. सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकरांचा, सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकरांचा. भैयासाहेब आंबेडकरांचा. जय भीम. मी पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी स्थानापन्न व्हावे. त्यानंतर नितीन गवई यांना विनंती करतो की त्यांनी आपला मनोगत व्यक्त करावं. विश्वाला शांतीचा मार्ग देणारे महाकाल त्यांच्या संविधानामुळे या देशातील 130 करोड लोक आणि 131 कोटी देवांना प्रोटेक्ट केलेले असे संविधान. कार्यक्रमाच्या व्यतिरिक्त बोलणार आहे, पण काहीतरी चांगलं आहे. या उमरी गावामध्ये जवळपास माझ्या आयुष्यातील प्रत्येक सुखदुःखाचा क्षण हा गेलेला आहे. आपण सर्वजण हे माझे कुठेतरी एक ऋणानुबंधातील माणसं आहे. याआधी मी इथं अशा प्रकारचा कुठलाही कार्यक्रम लागताना पाहिला नाही किंवा आपल्या गावातील कुठल्याही तरुणाने असल्या प्रकारचा कार्यक्रम कुठेतरी अटेंड केला नाही. याआधी मी बरेच जणांना असं संबोधलं होतं किंवा तुम्ही कुठेतरी अशा प्रकारचे कार्यक्रम तुमच्या गावात घ्या,
त्यामुळे काय होते की तुमची जे येणारी नवीन पालवी आहे कुठेतरी तिला एक चांगली वाव मिळते. कॉम्पिटिशनचं युग आहे, आपण कुठेतरी भरपूर कमी आहोत. आपण आपलं घर, आपलं दार, आपले मूलबाळ, आपलं कुटुंब इतकंच जगतोय. आपल्याला कुठेतरी लोकांच्या सोबत जायचं आहे. त्यासाठी तुम्हाला बाहेर पडावं लागेल, चांगले कार्यक्रम अटेंड करावे लागतील, चांगले सेमिनार अटेंड करावे लागतील. आता भारतीय बौद्ध महासभा हे अकोला जिल्ह्यामध्ये खूप पॉप्युलरिटी आहे. वास्तविकता आपल्या जिल्ह्यामध्ये त्यांनी भरपूर प्रयत्न केला, भरपूर ठिकाणी त्यांनी कार्यक्रम लावले. मी त्यांचे भरपूर कार्यक्रम अटेंड केले. पण आज इथल्या या कार्यक्रमाचं स्वरूप बघून मला खूप असं अंतःकरण भरून येत आहे की बाबा कुठेतरी गावाने एक पाऊल उचललंय, कुठेतरी तुम्ही एक प्रगतीपथाच्या मार्गावर निघण्याचा हा एक अत्यंत महत्वाचं पाऊल आहे. मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आणि या कार्यक्रमाला माझ्या पूर्णपणे शुभेच्छा आहेत. असेच कार्यक्रम तुम्ही तुमच्या गावात लावत चला आणि कुठेही तुम्हाला कुठल्याही शासकीय कार्यक्रमाच्या अंतर्गत समजा कुठलीही जर मदत लागली तर मी तत्पर आहे. मी तुम्हाला याची आधी ओळखलेला आहे, तत्पर आहे. आणि मी नंदा याची आधी सांगितलं नाही किंवा तुम्हाला कुठल्याही प्रकारची गरज लागू तुम्ही कार्यक्रम लावत चला. आज तुमच्या या कार्यक्रमाचं स्वरूप पाहून मला खरोखर आनंद होत आहे. धन्यवाद. जय भीम, जय भारत. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.